रात्र झाली होती. बाहेर थंड वारा वाहत होता आणि आकाशात चंद्र हळूच चमकत होता. राघव आपल्या पलंगावर चादर घेऊन पडला होता. तो आजीकडे पाहून म्हणाला, आजी, मला झोप येत नाहीये. गोष्ट सांग ना. ठीक आहे राघवा, आज मी तुला एका प्रामाणिक सशाची गोष्ट सांगते. एकदा एका हिरव्यागार जंगलात एक छोटा ससा राहत होता. त्याचे नाव होते मोती. मोती खूप चपळ आणि चांगल्या मनाचा होता. एके दिवशी मोतीला जंगलात चालताना एक गाजरांची पिशवी सापडली. ती पिशवी खूप मोठी होती आणि त्यात खूप गाजरे होती. मोतीला खूप भूक लागली होती, पण तो थोडा विचार करू लागला. तो म्हणाला, ही पिशवी कदाचित कोणाची तरी असेल, मला ती परत द्यायला हवी. तो पिशवी घेऊन जंगलात विचारू लागला. ही गाजरांची पिशवी कोणाची आहे? एक म्हातारा कासव तिथे आला आणि म्हणाला, अरे ससा, ही माझी पिशवी आहे. मी ती चुकून इथेच विसरलो. मोतीने लगेच ती पिशवी कासवाला दिली. कासव खूप आनंदी झाला. कासव म्हणाला, तू खूप प्रामाणिक आहेस, म्हणून मी तुला ही 2 गाजरे बक्षीस देतो. मोती आनंदाने हसला. आजी गोष्ट संपवून म्हणाली, राघवा, प्रामाणिकपणा हा खूप मोठा गुण असतो. नेहमी सत्य बोलायचे आणि इतरांना मदत करायची. राघव हसत म्हणाला. आजी, मीही मोतीसारखा प्रामाणिक राहीन. आजीने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, छान बाळा, आता डोळे बंद कर. बाहेर चंद्र शांतपणे चमकत होता आणि आजीची सुंदर गोष्ट तिथेच संपली.